राम कृष्ण हरी. माणसाचं जीवन हे समुद्रासारखं आहे. कधी खवळलेलं असतं, कधी शांत असतं. जे जसं दिवस येईल त्यावरती ते अवलंबून असतं. कधी कधी मनात नसताना सुद्धा एखादी गोष्ट करावी लागते. कधी कधी मनात होतं, नियोजन होतं, ते पार पाडता येत नाही. आणि हे सगळं करत करत फक्त पुढं चालत राहायचं, ढकलत जायचं, एवढंच आपण करत असतो. रम्य बालपण, जोश तारुण्याचा आणि उदास म्हातारपण, हे 3 टप्पे, फक्त एवढेच टप्पे माणसाचं जीवन आहे. क्षणाक्षणाला बदलणारं, क्षणाक्षणाला बंधन करणारं, क्षणाक्षणाला मोहित करणारं, क्षणाक्षणाला आपल्यापासूनच आपल्याला लांब घेऊन जाणार फार वेगळं जीवन आहे. साधू संतांनी त्यांचं जीवन परमात्म्यासाठी वाहिलं. त्यांनी काय प्रपंचच केला नाही. त्यामुळं प्रपंचातली सुखदुःख ही साधू संतांना काय माहीत असतील. आपण तुकाराम महाराजांच्याकडे गेलो. तुकाराम महाराजांना म्हणालो की मला माझ्या संसारात यश येऊ द्या. तुकाराम महाराज म्हणते मलाच माझा संसार नीट करता आलं नाही, मी तुझा संसार कसा नीट करू. म्हणजे कोणाकडे काय मागावं, आणि मागून कुठला देव काही देत नसतो. आपली दृढ निश्चय आपला पाहिजे, किंवा आपल्या कर्तृत्वावर विश्वास पाहिजे, तरच आपल्याला सगळं भेटतं. आणि एक मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे की जो सुखी आहे, जो सुखी अंतकरणानं चेहरा सुखी घेऊन देवाकडे जातो, त्यालाच देव प्रसन्न होतो. की दहाव्याचा चेहरा घेऊन जर देवाकडे गेलं तर देव म्हणतो एवढे सगळ्यांचे रोजचे तुमचे चेहरे बघून मला अगदी मुंबग येते ह्या सगळ्या गोष्टींची, आणि त्यात तुझी भर, तू कधी एकदा बाहेर जातो या मंदिरातून. त्यामुळं आनंदी राहा. आनंदी राहणं हे आपल्या हातात असतं. दुःख देणं हे दुनियेच्या हातात आहे. सगळी लोक तुम्हाला दुःख द्यायला टपलेली आहेत. कुणीही तुम्हाला मनापासून सुख देणारं नसतं. अगदी नाती गोती, घरातली बाहेरची, समाज, सगळं विश्व, ज्या वेळेला आपले हातपाय चाललेत, ज्या वेळेला आपल्याकडं थोडंसं ताकद प्रत्येकाचंच असतं, ते आपलंच नाही, तोपर्यंतच आपण आपल्या जीवावर पायावर उभं आहे, तोपर्यंतच आपलं जीवन आपल्या हातात असतं. एकदा दुसऱ्याच्या हातात हे जीवन गेलं की काही करता येत नाही. आणि मग त्यावेळेला तुम्ही जाल देवाची भक्ती करायला, देव काही ती स्वीकारणार नाही. म्हणून जमल तेवढा वेळ काढून नामस्मरण, देवाच्या कथा ऐकू नका. कथा ह्या कथा राहतात. सिद्धांत दाखले ज्ञानेश्वरीतले ऐकत जा. त्यामुळं स्फूर्ती भेटेल आणि जगण्याची दिशा आपोआप सापडेल. एकच गोष्ट नाही, सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. म्हणून भाव धरून या, वाचा ज्ञानेश्वरी.